फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. औषध निर्माण शास्त्राच्या जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसापूर्वीच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी काही गाईडलाईन इश्यू केलेल्या आहेत रिगार्डिंग मॅनेजमेंट ऑफ अडल्ट कोविड-19 पेशंट्स. तर कोरोनाचे किंवा कोविड-19चे व्यवस्थापन कसे करावे याच्याबद्दल काही गाईडलाईन्स एम्सने ICMRने 22 एप्रिलला त्या ठिकाणी रिलीज केलेला आहेत. ऑन द बेसिस ऑफ दॅट गाईडलाईन्स आय हॅव प्रिपेअर्ड धिस प्रेझेंटेशन. ओके, आणि याच्यामध्ये त्या गाईडलाईन काय आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ओके, सो सध्या जे इन्फेक्शन आहे तो म्युटेटेड कोविड-19 व्हायरस आहे, म्युटेशन झालेला आहे. दॅट इज SARS-CoV-2. ओके, दॅट सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2 हा दुसरा म्युटंट व्हायरस आहे. तर याचं मॅनेजमेंट कसं करावं या संदर्भात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी गाईडलाईन इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन अकॉर्डिंग टू दॅट गाईडलाईन दिस कोविड-19 दॅट इज सेकंड म्युटंट दॅट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. दिस कोविड डिसीज दे क्लासिफाईड इंटू 3 पार्ट्स. पहिलं जे आहे ते माइल्ड डिसीज, म्हणजे थोड्या प्रमाणात जर लक्षणं असतील तर त्याला आपण माइल्ड डिसीज असं म्हणतो. मध्यम लक्षणं असतील त्याला आपण मॉडरेट डिसीज असं म्हणतो. आणि खूप जास्त प्रमाणात अति गंभीर असेल, गंभीर परिस्थिती असेल तर त्याचं क्लासिफिकेशन हे सिव्हिअर डिसीजमध्ये केलं जातं. ओके, सो वी विल सी द मॅनेजमेंट ऑफ अडल्ट कोविड-19 पेशंट्स. तर कोविड-19चे मध्ये जे अडल्ट पेशंट आहेत त्यांचे मॅनेजमेंट कसं करावं याच्या संदर्भात ज्या गाईडलाईन आहेत त्या एकदम साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. सो माइल्ड डिसीजमध्ये काय सिम्पटम्स आहेत बघा. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक सिम्पटम्स अँड ऑर फीवर. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक सिम्पटम्स जसे की कफ, ओके, कफ अँड कोल्ड, सर्दी आणि खोकला जर असेल आणि अलॉंग विथ फ्युअर असेल किंवा नसेल. ओके, बट इट इज विदाऊट, ओके, हे सिम्पटम असतील बट विदाऊट शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे धापा लागणे, श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होणे किंवा हायपोक्सिया, ऑक्सिजनची जी लेवल आहे ती बॉडीमधली कमी होणे, डिक्रीज इन द लेवल ऑफ O2. ओके, या जर कंडिशन असतील या नसतील त्याच्यामध्ये विदाऊट दिस कंडिशन, पर्टिक्युलरली अप्पर रेस्पिरेटरी सिम्पटम्स, ओके, सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल किंवा नसेल, विदाऊट शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे त्रास घेण्यासाठी काही त्रास होत नाही, ओके, ऑक्सिजन लेवल पण व्यवस्थित आहे, तर अशा पेशंटचं जे वर्गीकरण आहे ते माइल्ड डिसीजेसमध्ये केलं जातं. ओके, माइल्ड म्हणजे थोड्या प्रमाणात असेल तर अशा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची आवश्यकता नाही असं या गाईडलाईननुसार म्हणणं आहे. ओके, सो होम आयसोलेशन अशा व्यक्तींचं केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये केअर घेतली पाहिजे. होम आयसोलेशन म्हणजेच गृहविलगीकरणात या व्यक्तीला आपण ठेवलं पाहिजे एक सेपरेट. ओके, ते मस्ट डू याच्यामध्ये काय केलं पाहिजे. मस्ट डू, पहिलं फिजिकल डिस्टन्सिंग, अंतर व्यवस्थित ठेवलं पाहिजे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये. इनडोअर मास्क यूज, जरी तो व्यक्ती गृहविलगीकरणात घरामध्ये असेल तरी पण त्याने मास्कचा वापर हा केला पाहिजे. स्ट्रिक्ट हँड हायजीन, हात हे वारंवार धुतले पाहिजे, स्वच्छ ठेवले पाहिजे, साबणाने हात वारंवार धुतले पाहिजे किंवा सॅनिटायझरचा यूज केला पाहिजे. सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट, ओके, सिम्प्टोमॅटिक, तर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. कोविड-19मध्ये 100% असं कोविड-19वर कुठलंही मेडिसिन जगामध्ये अवेलेबल नाही आजपर्यंत. ओके, पण जी सर्व ट्रीटमेंट कोविडची होते दॅट इज टोटली सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. पूर्ण इवन रेमडेसिवीर इज यूज्ड ॲज इमर्जन्सी मेडिकल ऑथरायझेशन. ओके, आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये ही परमिशन US FDAने दिलेली आहे. ओके, अमेरिकेचं जे आहे अन्न व औषध प्रशासन त्यांनी रेमडेसिवीरसाठी परवानगी दिलेली आहे फक्त या आपत्कालीन स्थितीसाठी. रेमडेसिवीर इज नॉट 100% treatment of COVID-19. Okay, so treatment of this COVID-19, whatever doctors doing throughout the world, that is only symptomatic, म्हणजे लक्षणावर आधारित उपचार आहेत. समजा सर्दी झाली तर सर्दी कमी करण्यासाठी मेडिसिन दिले जातील, ओके, अँटीहिस्टामिनिक एजंट्स.
खोकला झाला तर आपण त्याला अँटीटसिव्ह देतो खोकला कमी करण्यासाठी. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आहे. ओके, सो सिम्प्टोमॅटिक मॅनेजमेंट, हायड्रेशन करणं. जर डिहायड्रेशन झालेलं असेल म्हणजे वॉटरचा जास्त लॉस झालेला असेल बॉडीमधनं तर आपण त्याला हायड्रेशन करण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सॉल्ट देतो. देन अँटीपायरेटिक, जर ताप आली असेल तर ताप कमी करण्यासाठी ड्रग्स लाईक पॅरासिटामॉलसारखी टॅबलेट आपण देतो. ओके, खोकला येत असेल तर अँटीटसिव्ह देतो आपण. आणि मल्टीव्हिटॅमिन्स देतो, जसं की व्हिटॅमिन सी आहे. ओके, व्हिटॅमिन बी आहे, झिंक आहे, असे कॅप्सूल्स किंवा टॅबलेट ह्या दिल्या जातात. ओके, म्हणजे लक्षणावर आधारित उपचार कोविडचे केले जातात. सो स्टे इन कॉन्टॅक्ट विथ ट्रीटिंग फिजिशियन. आणि ही एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः घरी बसून मनाने कुठलीही ट्रीटमेंट घेऊ नका. ओके, जे पण असतील माइल्ड पेशंट असतील, मॉडरेट असतील किंवा सिम्पटम असतील तर कुठल्याही व्यक्तीने ओके ज्यांना कोविड पॉझिटिव्ह आहेत तर त्यांनी कम्प्लिटली फिजिशियन जे आहेत, डॉक्टर आहेत, त्यांच्या सल्ल्यानंच औषधंही घ्यायला हवीत. ओके, देन मॉनिटर द टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर हे रेग्युलरली मॉनिटर केलं पाहिजे की ताप किती आहे, कमी प्रमाणात आहे का, जास्त प्रमाणात आहे का नाही. ओके, देन ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल जे आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे बॉडीमध्ये ते पण कंटिन्युअसली मोजलं पाहिजे बाय यूजिंग पल्स ऑक्सिमीटर. पल्स ऑक्सिमीटरने आपण चेक केलं पाहिजे. SpO2 म्हणजेच ऑक्सिजन सॅच्युरेशन आउट ऑफ 100पैकी ऑक्सिजनची पातळी किती आहे हे रेग्युलरली चेक केलं पाहिजे. ओके, तर होम आयसोलेशनमध्ये ज्यावेळेस पेशंट असेल गृहविलगीकरणात तर त्यावेळेस या गोष्टी त्या पेशंटने केल्या पाहिजेत किंवा त्याच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीची अशा पद्धतीनं ही काळजी घेतली पाहिजे. ओके, सीक इमिडिएट मेडिकल अटेन्शन इफ. आता या गाईडलाईन काय सांगतात की कोणत्या कंडिशनमध्ये तुम्ही तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल झालं पाहिजे, हॉस्पिटलला इमिडिएटली तुम्ही गेला पाहिजेत. ओके, जे काही पेशंट असतील ते. डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घेण्यासाठी जर त्रास होत असेल तर इमिडिएटली तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. हाय ग्रेड फिवर. ओके, हाय शब्दाला मी रेड कलरमध्ये हे केलेलं आहे. हाय ग्रेड, नॉर्मल फिवर नाही, खूप जास्त फिवर असेल. सिव्हिअर कप, नॉर्मल कप नाही, सिव्हिअर कप, खूप जास्त खोकला असेल. आणि पर्टिक्युलरली इफ लास्टिंग फॉर मोर दॅन 5 days. आणि हे लक्षणं 5 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर असतील किंवा जर श्वास घ्यायला खूपच त्रास होत असेल तर इमिडिएटली डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. ए लो थ्रेशोल्ड टू बी केप्ट फॉर दोज विथ एनी ऑफ द हाय रिस्क फीचर्स. ओके, आता याच्यामध्ये जे हाय रिस्क पेशंट आहेत, ओके, जे हाय रिस्क पेशंट आहेत त्यांना ताबडतोब आपण दवाखान्यामध्ये दाखवलं पाहिजे. हाय रिस्क पेशंटमध्ये कुठले पेशंट आहेत इथे दिलेले? हाय रिस्क फॉर सिव्हिअर डिसीज ऑर मॉर्टॅलिटी, जे की मरू शकतात किंवा ज्यांच्यामध्ये कोणता एखादा दुर्धर आजार आहे अशा पेशंटला आपण तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये एज अबोव 60 years, जे 60 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे, ज्यांना कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे, ओके, हायपरटेन्शन आहे, जास्त ब्लड प्रेशरचा त्रास आहे, BPचा, आणि ज्यांना करोनरी आर्टरी डिसीज आहे, ज्यांच्यामध्ये स्टंट वगैरे बसवलेला आहे हार्टमध्ये, अशा व्यक्तींनी. ओके, ज्यांना डायबिटीस मेलायटस आहे, ज्यांना मधुमेह आहे, साखरेचा त्रास आहे, अशा लोकांना आपण काळजी घेतली पाहिजे. तात्काळ इमिडिएटली त्यांना दवाखान्यात दाखवलं पाहिजे. अँड अदर इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड स्टेट्स, ओके, ज्यांच्यामध्ये जी प्रतिकार क्षमतेमध्ये जर काही कमी असेल, इम्युनिटी सिस्टीम जर वीक असेल तर अशा लोकांना एक तात्काळ जर काही लक्षणं आढळली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखवलं पाहिजे. क्रोनिक लंग्स, किडनी, लिव्हर डिसीज, किडनी प्रॉब्लेम असेल, लंगचा प्रॉब्लेम असेल किंवा लिव्हरचे डिसीज असेल तर असे व्यक्ती हे हाय रिस्क फॅक्टरमध्ये येतात. ओके, देन सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीजेस, ब्रेनशी रिलेटेड काही डिसीज असेल, ओबेसिटी, लठ्ठपणा असेल, पेशंटचं वजन खूप जास्त असेल, अशा व्यक्तीने पण काळजी घेतली पाहिजे. तर हे आहेत हाय रिस्क फॉर सिव्हिअर डिसीज ऑर मॉर्टॅलिटी. ओके, देन मे डू. ओके, काय करायला पाहिजे. ओके, सो अगोदर आपण पाहिलं मस्ट डू, गृहविलगीकरणात कुठली काळजी घ्यायला पाहिजे. आता मे डू, थेरपीज बेस्ड ऑन लो सर्टन्टी ऑफ
इव्हिडन्सेस. ओके, जर ह्या थेरपी ज्या आहेत त्या सिम्प्टोमॅटिक आहेत. अगेन दिस ट्रीटमेंट इज डिपेंड्स अपॉन द फिजिशियन. ओके, प्रत्येक डॉक्टरचा एक्सपिरियन्स त्यांच्या नॉलेजवर डिपेंड आहे की ट्रीटमेंट कशी द्यायची, पर्टिक्युलरली बाय असेसिंग द सिम्पटम्स. पेशंटचे लक्षणं बघूनच ट्रीटमेंट हे देऊ शकतात, ते मे डू. ओके, म्हणजे देऊ शकतात. थेरपीज बेस्ड ऑन लो सर्टन्टी ऑफ इव्हिडन्सेस. टॅबलेट इव्हरमॅक्टिन देऊ शकतात, 200 mcg पर kg वन्स अ डे फॉर 3 डे. 3 दिवसासाठी इव्हरमेक्टिन देऊ शकतात. परंतु एक लक्षात घ्या, इव्हरमेक्टिन इज नॉट अ ट्रीटमेंट 100% ट्रीटमेंट ऑफ COVID-19. हे काय 100% COVID-19 ट्रीटमेंट नाही, बट इट इज अ सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. ओके, दिस इव्हरमेक्टिन इज अँटी पॅरासायटिक ड्रग. पॅरासाईट किल करण्यासाठी आपण यूज करतो, जसे की वर्म्स आहेत, राऊंड वर्म, टॅप वर्म. ओके, त्याच्यासाठी इव्हरमेक्टिन ॲक्च्युली यूज केली जाते. पण इमर्जन्सी कंडिशनमध्ये COVID-19मध्ये पण फिजिशियन हे ट्राय करू शकतात. ओके, सो इट शुड बी अवॉइडेड इन द प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग वुमन्स. ओके, प्रेग्नंट वुमनमध्ये आणि लॅक्टेटिंग वुमनमध्ये इव्हरमेक्टिन अवॉइड केली पाहिजे. ऑर टॅबलेट हायड्रॉक्सिक्लोरोक्विन. ओके, याला पण इमर्जन्सीमध्ये परमिशन दिलेली आहे गव्हर्नमेंटने. ओके, सो हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, 8 हायड्रॉक्सिक्लोरोक्विन 400 mg BD मीन्स बाय डे. दिवसातून 2 वेळेस हायड्रॉक्सिक्लोरोक्विनची टॅबलेट पेशंट घेऊ शकतो. ओके, इफ प्रिस्क्राइब्ड बाय फिजिशियन, जर डॉक्टरने दिलं तर. ओके, सो बाय डे फॉर 1 डे अँड वन्स अ डे फॉर 4 डे. ओके, सो पहिल्या दिवशी दिवसातनं 2 वेळेस आणि राहिलेले 4 दिवस दिवसातनं 1 वेळेस, अनलेस कॉन्ट्राइंडिकेटेड. जर काही प्रॉब्लेम नसेल पेशंटला तर 8 हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देता येईल. ओके, देन थर्ड ऑप्शन हिअर मेडूमध्ये इन्हालेशनल बुडेसिनाइड. सो बुडेसिनाइड, व्हॉट इज अ बुडेसिनाइड? सो दिस बुडेसिनाइड इज अ ग्लुकोकॉर्टिकॉइड. इट इज अ स्टिरॉइड. ओके, स्टिरॉइड फार काही चांगले नसतात, पण सिम्पटम्सवर, श्वास घेण्यासाठी जर खूपच जास्त त्रास होत असेल तर आपण डॉक्टर बुडेसिनाइड प्रिस्क्राईब करू शकतात. ओके, सो दिस बुडेसिनाइड इज ॲक्च्युली प्रिस्क्राइब्ड फॉर द COPD अँड लंग डिसीजेस, दॅट इज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज अँड अस्थमा. ओके, अस्थमा म्हणजे दम्यासाठी हे बुडेसिनाइड यूज केलं जातं बाय इन्हॅलेशनल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. इन्हॅलेशनल रूटने आपण घेऊ शकतो. आणि ॲक्च्युली हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जे आहे HCQ, इट इज यूज्ड ॲज अँटी मलेरियल ड्रग. ॲक्च्युअल यूज जो आहे हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा तो अँटी मलेरियल आहे इन ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. अँड सेकंड यूज इन ट्रीटमेंट ऑफ रोमॅटॉइड आर्थरायटिस, त्याच्यामध्ये पण आपण यूज करू शकतो. सो दिस बुडेसिनाइड इज गिवन व्हाया मीटर्ड डोस इनहेलर ऑर ड्राय पावडर इनहेलर. म्हणजे याची क्वांटिटी, एक स्पेसिफिक क्वांटिटी तुम्ही एका वेळेस इनहेल दिली जाते, एका वेळेस स्पेसिफिक क्वांटिटीज इनहेल केली पाहिजे. ओके, सो इट इज फॉर 5 days. ओके, टू बी गिवन इफ सिम्पटम्स ऑफ फीवर ऑर कफ आर परसिस्टंट बियॉन्ड 5 days. ओके, 5 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर ताप असेल आणि खोकला असेल पर्टिक्युलरली, तर त्या केसमध्ये फिजिशियन तुम्हाला बुडेसिनाइड ही ड्रग देऊ शकतात. ओके, सर मेडूमध्ये काय आहेत, डॉक्टर ठरवू शकतात, तुम्हाला इव्हरमेक्टिन देऊ शकतात किंवा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन देऊ शकतात किंवा बुडेसिनाइड. ओके, डिपेंडिंग ऑन द सिम्पटम्स. जर खूप खोकला असेल, इन दॅट केस डॉक्टर कॅन प्रिस्क्राईब बुडेसिनाइड. ओके, जर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, एखाद्याचे जर सांधे दुखत असतील तर त्या केसमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन प्रिस्क्राईब केली जाऊ शकते. ओके, सो आय एम नॉट द डॉक्टर बट आय एम द फार्मासिस्ट ॲज अ पार्ट ऑफ हेल्थ केअर सिस्टम. ओके, आय ट्राय टू एक्सप्लेन दिस गाईडलाईन्स. ओके, आता सध्या भारत देशामध्ये एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे, तर सर्वच हेल्थ केअर सिस्टीममधले जे पार्ट्स आहेत किंवा नॉर्मल सिटीजनलासुद्धा याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, देन मॉडरेट डिसीज. अगोदर आपण पाहिलं माइल्ड, जर थोडे लक्षणं असतील तर गृहविलगीकरणातच त्याने राहिलं पाहिजे आणि उपचार घेतले पाहिजेत. मॉडरेट असेल तर मॉडरेट म्हणायचं कशाला, व्हॉट इज मॉडरेट डिसीज? मॉडरेट COVID-19, एनी वन ऑफ, खालील दोनपैकी कुठलेही एक त्याच्यामध्ये असलं पाहिजे. रेस्पायरेटरी रेट मोर दॅन 24 per minute, 24पेक्षा जास्त
रेस्पायरेटरी रेट असेल तर अगोदर आपण समजून घेऊयात व्हॉट इज रेस्पायरेटरी रेट. रेस्पायरेटरी रेट म्हणायचं कशाला. ओके, रेस्पायरेटरी रेट मीन्स इनहॅलेशन अँड एक्झालेशन ऑफ एअर पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये किती वेळेस आपण श्वासोश्वास घेतो. ओके, त्याला आपण म्हणतो रेस्पायरेटरी रेट. तर नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये रेस्पायरेटरी रेट जो आहे इट इज 12 to 16 पर मिनिट. 12 ते 16 वेळेस श्वासोश्वास घेतला जातो आणि सोडला जातो नॉर्मल पेशंटमध्ये, नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये. ओके, जर रेस्पायरेटरी रेट हा 24पेक्षा जास्त असेल आणि ब्रीथलेसनेस श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असेल, धाप लागत असेल, तर त्या कंडिशनमध्ये आपण त्याला त्या कोविड-19 पेशंटला मॉडरेट पेशंट म्हणून कन्सिडर करतो. ओके, देन SpO2 ऑक्सिजन लेवल जे आहे इफ इट इज इन अबोव 90%, ओके, अँड इट इज लेस दॅन 93, 90 to 93, 90 ते 93 मध्ये जर % ऑक्सिजन असेल, ओके, तर तो पेशंट मॉडरेट कंडिशनमध्ये आहे किंवा मॉडरेट डिसीजमध्ये आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, देन ॲडमिट इन वॉर्ड. जर ही कंडिशन असेल, श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असेल, ब्रिदिंग रेट वाढलेला असेल, ऑक्सिजनची लेवल 90 ते 93 मध्ये असेल, तर त्या कंडिशनला त्या पेशंटला इमिडिएटली ॲडमिट करण्याची गरज आहे. ॲडमिट इन वॉर्ड, नॉट इन ICU. ICUमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही, तर त्याला वॉर्डमध्ये ॲडमिट करण्याची आवश्यकता आहे. ओके, सिव्हिअर पेशंट असेल तर त्याला आपण ICUमध्ये ॲडमिट करावं लागतो. ओके, सो ऑक्सिजन सपोर्ट ॲडमिटमध्ये ऑर्ड केल्यानंतर त्याला काय प्रोव्हाइड केलं पाहिजे. पहिलं तर ऑक्सिजन सपोर्ट, कारण त्याला श्वासोश्वासाला त्रास होतो. सो इन ऑक्सिजन सपोर्ट टार्गेट SpO2 इज 92 to 96%. ओके, सो SpO2 मीन्स ऑक्सिजन सॅच्युरेशन जे आहे ते 92 to 96% असलं पाहिजे आणि 88 to 92% इन द पेशंट्स विथ COPD, ज्यांना की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज आहे, त्या पेशंटमध्ये सॅच्युरेशन 88 to 92 असलं पाहिजे. ओके, सो ऑक्सिजन सपोर्ट त्यांना प्रोव्हाइड केला पाहिजे. द प्रिफर्ड डिव्हायसेस फॉर ऑक्सिजनेशन, नॉन रिब्रिदिंग फेस मास्क. ओके, सो ऑक्सिजनेशन करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केले जाते ते नॉन रिब्रिदिंग फेस मास्क. नॉन रिब्रिदिंग फेस मास्क म्हणजे काय. ज्यावेळेस पेशंट ऑक्सिजन घेतो तर त्यावेळेस बाहेरचा हवेतला कुठल्याही प्रकारचा जी हवा आहे ती मध्ये गेली नाही पाहिजे. फक्त 100% जो प्युअर ऑक्सिजन आहे तोच त्याच्या ब्रिदिंगमध्ये गेला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, नॉन रिब्रिदिंग फेस मास्क. तशा पद्धतीचं मास्क त्या ठिकाणी त्याच्या नाकाला तोंडाला लावलेलं पाहिजे. ओके, अवेक प्रोनिंग. ओके, ऑक्सिजन सपोर्ट तर दिला पाहिजे, मास्क लावलं पाहिजे जेणेकरून पूर्ण ऑक्सिजन त्याला भेटला पाहिजे पेशंटला. देन अवेक प्रोनिंग अँड इनकरेज्ड इन ऑल द पेशंट्स रिक्वायर्डिंग सप्लिमेंटल ऑक्सिजन थेरपी. ओके, सो प्रोनिंग हा एक प्रकारचा व्यायाम आहे जे की यू कॅन लाय ऑन अ डिफरंट पोझिशन. ओके, एक पर्टिक्युलर पोझिशनमध्ये, ओके, किंवा आपण ज्याला काय म्हणू पालथं झोपून त्या ठिकाणी एक प्रोनिंगची पोझिशन आहे की आपल्या छातीखाली एक उशी ठेवून, पायाखाली एक उशी ठेवून, तसं आपण ज्यावेळेस त्या पोझिशनमध्ये पर्टिक्युलर बॉडी ठेवू तर त्यावेळेस ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते ॲटोमॅटिकली वाढतं. ओके, त्याला आपण प्रोनिंग असं म्हणतो. तर सगळ्या पेशंटला प्रोनिंगबद्दल इन्फॉर्मेशन ही दिली पाहिजे. ओके, प्रोनिंग इज अ सिम्पल फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक प्रकारचा तो व्यायाम आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल जी आहे बॉडीमधली ती इन्क्रीज होते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, फर्स्ट इज ऑक्सिजन सपोर्ट, सेकंड अँटी इन्फ्लॅमेटरी ऑर इम्युनोमॉड्युलेटरी थेरपी. ओके, अँटी इन्फ्लॅमेटरी डिपेंडिंग अपॉन द सिम्पटम्स, इथे पण लक्षणावर आधारितच उपचार आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी ऑर इम्युनोमॉड्युलेटरी थेरपी, सो इंजेक्शन ऑफ मिथाइल प्रेडनिसोलन. मिथाइल प्रेडनिसोलन इट इज अ स्टिरॉइड. ओके, इट इज अ ग्लुकोकॉर्टिकॉइड. सो दिस methyl prednisolone, it is mainly act as anti-inflammatory agent as well as it act as immunosuppressive agent. Okay,
So injection of this methylprednisolone 0.5 to 1 mg per kg in 2 divided doses or an equivalent dose of dextromethasone usually for a duration of 5 to 10 days. Okay, so this decision is depends upon the physician. त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचे, मिथाइलप्रेडनिसोलोन द्यायचे. सो दिस इज ऑल द डिसिजन ऑफ द दॅट फिजिशियन हु इज ट्रीटिंग द पेशंट. ओके, ते डॉक्टरचा निर्णय आहे, त्याच्यावर हे अवलंबून आहे. मिथाइलप्रेडनिसोलोन द्यायचं का अजून दुसरं काय द्यायचं. ओके, सो पेशंट मे बी इनिशिएटेड ऑर स्विच टू ओरल रूट इफ स्टेबल ऑर इम्प्रूव्हिंग. जर पेशंटमध्ये सुधारणा झाल्या तर इंजेक्शन देण्याच्या ऐवजी आपण प्रेडनिसोलोनची टॅबलेट देऊ शकतो. ओके, देन अँटीकोॲग्युलेशन. जर आता कोविड-19चे काही सिम्पटम असे आहेत की काही लोकांमध्ये ब्लड क्लॉटिंग पण झालेली आहे, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला अँटीकोॲग्युलंट द्यावे लागतील. म्हणजे ब्लड क्लॉट न होऊ देणारे एजंट, अँटीकोॲग्युलंट, द ड्रग्स विच इनिबिट द कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. सो इन दॅट पर्टिक्युलर ड्रग इज हॅपॅरिन. अँटीकोॲग्युलंट जे आहे ते हॅपॅरिन आहे. सो कन्व्हेन्शनल डोस ऑफ प्रोफायलेटिक फ्रॅक्शनेटेड हॅपॅरिन और ज्याला आपण लो मॉलिक्युलर वेट हॅपॅरिन. ओके, सो इट इज गिवन particularly heparin. The name of heparin is enoxaparin. Okay, 0.5 mg per kg per day. It is given subcutaneously, SC. Okay, there should be no contraindication or high risk bleeding. Okay, त्या ठिकाणी ब्लिडिंगचा प्रॉब्लेम नसला पाहिजे किंवा कॉन्ट्राइंडिकेशन नसलं पाहिजे. ओके, म्हणजे पेशंट हा प्रॉपर असला पाहिजे तर डॉक्टर अँटीकोॲग्युलंट देऊ शकतात जर ब्लडमध्ये क्लॉटिंग असेल तर. ओके, सो देन नेक्स्ट पार्ट इज मॉनिटरिंग. सो दिस इज ट्रीटमेंट. आपण मॉडरेट पेशंटमध्ये काय काय केले बघा, डॉक्टर काय काय देऊ शकतात. फर्स्ट ऑक्सिजन सपोर्ट. ओके, देन अँटी इन्फ्लॅमेटरी और इम्युनोमॉड्युलेटरी थेरपी जसं की प्रेडनिसोलोन, मिथाइलप्रेडनिसोलोन. देन अँटीकोॲग्युलंट लाईक हेपॅरिन. देन मॉनिटरिंग शुड बी कॅरीड आउट रेग्युलरली. त्या पेशंटची क्लोज मॉनिटरिंग ही केली पाहिजे. क्लिनिकल मॉनिटरिंग, work of breathing. Okay, so work of breathing, so this is the one of the parameter. Okay, to check whether the breathing is proper or not. त्याचा जो श्वासोश्वास घेण्याची प्रक्रिया जी आहे ती बरोबर चाललेली आहे का. सो दॅट इज पार्ट ऑफ वर्क ऑफ ब्रीदिंग. ओके, सो दिस वर्क ऑफ ब्रीदिंग इज कॅल्क्युलेटेड. ओके, or the unit of this work of breathing is joules per meter. Okay, then hemodynamic instability, त्याचा हार्ट रेट, पेशंटचे हार्ट रेट, ब्लड प्रेशर स्टेबल आहे का हे पण चेक करणं महत्त्वाचं आहे. पहिले ब्रीदिंग चेक करणं, त्याचा श्वासोश्वास व्यवस्थित आहे का, त्याचं हिमोडायनॅमिक इन्स्टॅबिलिटी, त्याचं ब्लड प्रेशर, हार्ट रेट नॉर्मल आहे का. ओके, चेंज इन ऑक्सिजन रिक्वायरमेंट, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का नाही, जास्त ऑक्सिजन लागतोय का कमी लागतोय हे पण चेक करणं महत्त्वाचं आहे. ओके, देन सिरियल CXR मीन्स चेस्ट एक्सरे, छातीचा एक्सरे काढून डॉक्टरने रेग्युलरली मॉनिटर केलं पाहिजे. ओके, देन HRCT. ओके, सो HRCT मीन्स हाय रिझोल्युशन कॅम्प्युटेड टोमोग्राफी. ओके, ज्याला आपण लंगचा CT स्कॅन असं म्हणतो, छातीचा CT स्कॅन. ओके, याच्यामुळे आपल्याला स्कोअर कळतो, छातीचा स्कोअर आहे लंगचा आउट ऑफ 25 किती प्रमाणात इन्फेक्शन झालेलं आहे लंग्सला, हे 2 टेस्टने कळते. ओके, ह्या परत का करायच्या तर ते किती कमी झालेलं आहे हे चेक करण्यासाठी. ओके, सुरुवातीला केल्या जातात ते किती प्रमाणात झालेलं आहे, त्याला ऑक्सिजनची गरज आहे का याच्यासाठी, आणि नंतर ते किती कमी झालेलं आहे त्यासाठी चेस्ट एक्सरे किंवा हाय रिझोल्युशन CT स्कॅन केला जातो. ओके, चेस्ट टू बी डन ओनली इफ देअर इज अ वर्सनिंग. ओके, हे केलं जातं कधी, ज्यावेळेस खूप कंडिशन जर वर्स्ट होत असेल, तो बरा होत असेल तर शेवटी 1-2 वेळेस केलं जातं, एक वेळेस चेक करण्यासाठी. पण रेग्युलरली करण्याची गरज नाही. रेग्युलरली कधी करायचं जर कंडिशन पेशंटची वर्स्ट होत असेल तर. ओके, देन लॅब मॉनिटरिंग, काही लॅब टेस्ट ज्या आहेत त्या केल्या पाहिजेत. जसं की फर्स्ट इज CRP म्हणजेच सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. ओके, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन जो आहे तो बॉडीमधला एक प्रोटीन आहे. ओके, सो दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लॅमेशन.
सूज आलेली या आपल्याला टेस्टवरनं कळतं. कुठे जर सूज आली असेल बॉडीमध्ये तर सी रिॲक्टिव्ह प्रोटीनचं जर प्रेझेन्स असेल ब्लडमध्ये तर लक्षात येते की इन्फ्लॅमेशन आहे. ओके, देन डी डायमर. सो दिस डी डायमर इज इंडिकेशन, इट इंडिकेट द ब्लड क्लॉटिंग. ओके, ब्लड क्लॉटिंग झालेलं असेल तर डी डायमर टेस्टवरनं आपल्याला कळतं आहे. सो दिस 2 टेस्ट्स कॅरिड आउट ॲट द इंटरवल ऑफ 40 to 72 hours. ओके, दर 48 तासांनी किंवा 72 तासांनी या टेस्ट केल्या जातात. देन CBC. CBC मीन्स दॅट इज ब्लड काउंट. ओके, कंप्लीट ब्लड काउंट, ज्याच्यामध्ये RBC काउंट, WBC काउंट, प्लेटलेट काउंट. ओके, CBC पण केलं पाहिजे. ओके, इफ रिक्वायर्ड जर गरज असेल तर. KFT दॅट इज किडनी फंक्शन टेस्ट. जर पेशंटला किडनीचा प्रॉब्लेम असेल तर किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. देन LFT लिव्हर फंक्शन टेस्ट. जर पेशंटमध्ये लिव्हर प्रॉब्लेम असेल तर लिव्हर फंक्शन टेस्ट ही दर 24 ते 48 तासांनी केली पाहिजे. देन इंटरल्युकिन 6 IL-6 लेवल पण चेक केल्या पाहिजेत. सो IL-6 लेवल जे आहेत, इंटरल्युकिन लेवल्स, इट इंडिकेट द इम्युनिटी ॲज वेल ॲज द इन्फ्लॅमेशन. कुठे इन्फ्लॅमेशन असेल आणि प्रतिकारक्षमता कशी आहे, इम्युनिटी, दॅट इज इंडिकेटेड बाय दिस इंटरल्युकिन 6 लेवल्स. ओके, दॅट टू बी डन इफ डिटेरियोरेटिंग. ओके, जर पेशंटमध्ये जर प्रॉब्लेम सिव्हिअरिटी वाढत असेल तर ह्या टेस्ट रेग्युलरली केल्या पाहिजेत. सो दिस इज अबाउट मॉनिटरिंग ऑफ द मॉडरेट पेशंट. जे मध्यम पेशंट आहेत त्यांच्याबद्दल ही काळजी किंवा ही ट्रीटमेंट आणि ही मॉनिटरिंग केली जाते. ओके, सिव्हिअर डिसीज. आता सिव्हिअर डिसीज कशाला म्हणायचं? सिव्हिअर COVID-19 खूप सिरियस लेवल असेल किंवा जास्त पातळी झालेला असेल, एनी ऑफ देज खालीलपैकी दोन्हीपैकी एक. तर पहिलं आहे, जर ऑक्सिजनची लेवल लेस दॅन 90 असेल, 90पेक्षा कमी जर ऑक्सिजन सॅच्युरेशन असेल तर दॅट पेशंट इज कन्सिडर्ड ॲज सिव्हिअर पेशंट, ऑर वी कॅन कन्सिडर दॅट डिसीज ॲज अ सिव्हिअर डिसीज. आणि रेस्पायरेटरी रेट जर 30पेक्षा जास्त असेल, इफ रेस्पायरेटरी रेट इज मोर दॅन 30, नॉर्मल रेस्पायरेटरी रेट जो आहे तो 12 to 16 or 12 to 18. ओके, नॉर्मल रेस्पायरेटरी रेट आहे तो 12 ते 16 किंवा 12 ते 18 या रेंजमध्ये आहे. जर 30पेक्षा जास्त असेल तर देन इट इज क्लासिफाईड ॲज अ सिव्हिअर डिसीज. ओके, अँड ऑक्सिजनचे जे सॅच्युरेशन आहे, इफ इट इज लेस दॅन 90% देन that comes under this severe disease. Okay, so then admit in ICU. Okay, such kind of patients are admitted immediately in ICU. ICU means intensive care unit, अति दक्षता विभाग. ओके, सो त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर आहे रेस्पायरेटरी सपोर्ट. आपण मॉडरेट पेशंटला पण पाहिले, त्याला मी पहिलं रेस्पायरेटरी सपोर्ट दिला जातो, व्हेंटिलेशन. आणि सिव्हिअर पेशंटमध्ये पण पहिल्यांदा त्याला व्हेंटिलेशन दिलं पाहिजे, कारण सगळ्यात मेन प्रॉब्लेम त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑक्सिजन. ओके, सो रेस्पायरेटरी सपोर्ट, कन्सिडर यूज ऑफ NIV. ओके, सो NIV इज अ नॉन इन्व्हॅजिव्ह व्हेंटिलेशन. NIV म्हणजे काय? N म्हणजे नॉन, I मीन्स इन्व्हॅजिव्ह, V मीन्स व्हेंटिलेशन. ओके, म्हणजे त्यांना इमिडिएटली व्हेंटिलेशन दिलं पाहिजे, बट इट इज नॉन इन्व्हॅजिव्ह, म्हणजे पेशंटच्या शरीराला कुठलाही त्याच्यापासून बाधा पोहोचणार नाही, फक्त ऑक्सिजन भेटेल. दॅट इज नॉन इन्व्हॅजिव्ह व्हेंटिलेशन. ओके, हेल्मेट मे बी यूज्ड ऑर फेस मास्क इंटरफेस डिपेंडिंग अपॉन द अवेलेबिलिटी. वेगवेगळ्या प्रकारचे मास्क अवेलेबल आहेत. व्हेंटिलेशन कशा पद्धतीने द्यावं याच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या टेक्निक आहेत डिपेंडिंग अपॉन द पेशंट. ओके, इन पेशंट्स विथ इन्क्रीज्ड ऑक्सिजन रिक्वायरमेंट, ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज आहे अशा पेशंटला इमिडिएटली व्हेंटिलेशन NIV नॉन इन्व्हॅजिव्ह व्हेंटिलेशन स्टार्ट केलं जातं. इफ वर्क ऑफ ब्रिदिंग इज लो, त्याचं ब्रिदिंग करण्याचं जे कॅपॅसिटी आहे ती जर कमी झालेली असेल तर इमिडिएटली रेस्पिरेशन NIV पद्धतीने नॉन इन्व्हॅजिव्ह व्हेंटिलेशन चालू केलं जातं. द कन्सिडर यूज ऑफ HFNC, जर गरज असेल तर आपण HFNC पद्धतीने व्हेंटिलेशन दिलं जातं. HFNC म्हणजे काय? H means high, F means flow, high flow nasal cannula. ओके, HFNC हाय फ्लो नाझल कॅन्युला. म्हणजे काय केलं जातं या टेक्निकमध्ये? इन दिस टेक्निक हिटेड अँड ह्युमिडिफाईड एअर इज यूज्ड.
ओके, गरम आणि ह्युमिडिफाईड थोडंसं मॉइश्चर असणारी एअर यूज केली जाते. अँड दॅट एअर, ओके, बाय युजिंग दिस HFNC टेक्निक इट इज पॉसिबल टू प्रोव्हाइड 100% ऑक्सिजन टू द पेशंट. 100% ऑक्सिजन हा पेशंटला दिला जाऊ शकतो बाय दिस टेक्निक HFNC. ओके, that is high flow nasal cannula in patients with increased oxygen requirement. Okay, intubation should be prioritized in the patients with high work of breathing if NIV is not tolerated. Okay, NIV जर काम करत नसेल, नॉर्मल व्हेंटिलेशन जर काम होत नसेल तर इंट्युबेशन केलं जातं. ओके, यूज ऑफ कन्व्हेन्शनल ARDS नेट प्रोटोकॉल फॉर व्हेंटिलेटरी मॅनेजमेंट. ओके, जर ही टेक्निक नसतील तर अजून एक व्हेंटिलेशनचं जे टेक्निक आहे, ओके, ते पण यूज केलं पाहिजे. दॅट इज ARDS नेट प्रोटोकॉल. ओके, so these are the different techniques which are used for ventilation purpose. So ARDS means acute respiratory distress syndrome. Okay, जर रेस्पिरेटरी खूपच प्रॉब्लेम जास्त असेल तर इन दॅट केस बाय युजिंग दॅट ARDS नेट प्रोटोकॉल व्हेंटिलेशन मॅनेजमेंट इज डन. ओके, देन अँटी इन्फ्लॅमेटरी और इम्युनोमॉड्युलेटरी थेरपी. ओके, so injection of methylprednisolone may be given, okay, 1 to 2 mg per kg IV in 2 divided doses. Okay, usually for duration of 5 to 10 days. गरज असेल तर जर इन्फ्लॅमेशनचे सिम्पटम्स असतील किंवा इम्युनिटी सिस्टीमसाठी मॉडरेट करायचे असेल किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस, ओके, इन दॅट केस मिथाइलप्रेडनिसोलोन इज गिवन. अँटीकोॲग्युलंट्स जसं आपण अगोदर डिस्कस केलं आहे, हॅपेरिन पर्टिक्युलरली इनॉक्झॅपॅरिन मे बी prescribed by physician. Then supportive measures, maintain the euholmia means जे व्हॉल्यूम आहे बॉडी व्हॉल्यूम ते मेंटेन केलं पाहिजे बाय युजिंग डिफरंट टेक्निक्स बाय प्रोव्हाइडिंग द सलाइन्स. ओके, देन इफ सेप्सिस और सेप्टिक शॉक द मॅनेज ॲज पर एक्झिस्टिंग प्रोटोकॉल अँड लोकल अँटीबायोग्राम. ओके, जर सेप्सिस असेल तर सेप्सिससाठी जी कोणती ट्रीटमेंट आहे अँटीबायोटिकची वगैरे ती फिजिशियन देतील. ओके, देन मॉनिटरिंग सिरियल CXR चेस्टचे एक्सरे. देन जर कंडिशन वृष्ट होत असेल तर चेस्टचा एक्सरे कंटिन्युअसली चेक केला पाहिजे. देन HRCT चेस्टचा CT स्कॅन, हाय रिझोल्युशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी ज्याला आपण म्हणतो. ओके, सो दॅट शुड बी डन इफ कंडिशन इज वर्सनिंग. ओनली इफ कंडिशन, जर कंडिशन वृष्ट होत असेल, खराब होत असेल, पेशंट बरा होत असेल तर हे करण्याची आवश्यकता नाही. देन लॅब मॉनिटरिंग. ओके, सो लॅब मॉनिटरिंग इन दॅट पर्टिक्युलरली CRP टेस्ट इज कॅरीड आउट, दॅट इज C रिॲक्टिव्ह प्रोटीन. जर कुठे इन्फ्लॅमेशन असेल तर आपल्याला कळतंय. नंतर D डायमर, ब्लडमध्ये जर क्लॉटिंग असेल तर डायमरवरून आपल्या लक्षात आहे. CBC दॅट इज complete blood count, RBC, WBC, platelet count. Then KFT that is kidney function test, LFT liver function test, it is carried out daily. Okay, then interleukin 6 test, okay, to monitor the immunity and the inflammation in the patients. Okay, so this is monitoring. Then after clinical improvement, discharge as per revised discharge criteria. जे पण डिस्चार्ज करण्यासाठी क्रायटेरिया दिलेले आहेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एम्सने, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, त्या क्रायटेरियानुसार डिस्चार्ज हे दिला जातो. ओके, देन नाऊ द मोस्टली यूज ड्रग इज रेमडेसिवीर. ओके, सो ॲक्च्युली इट इज ऑफ लेबल ड्रग और EUA drug. Okay, so EUA means emergency use authorization. Emergency use authorization, आपत्कालीन वापरासाठी त्याची मान्यता देण्यात आलेली आहे. सो रेमडेसिवीर इज नॉट अ फायनल ट्रीटमेंट और अनदर ड्रग टॉक्लिझुमाब, दिस इज नॉट द फायनल ट्रीटमेंट बट दिस इज इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन गिवन बाय युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, USFDA ने दिलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो गिवन बाय आवर एम्स अँड इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. सो EUA
that is emergency use or off-label use. Okay, so based on the limited available evidences only in specific circumstances. Okay, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. फक्त स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसमध्येच रेमडेसिवीर हे दिलं जातं. ओके, सो रेमडेसिवीर it is used as a EUA, emergency use authorization, may be considered only. ओके, रेड कलरमध्ये only वर्ड आहे. इन पेशंट्स विथ, कुठल्या पेशंटमध्ये रेमडेसिवीर दिलं पाहिजे. मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज रिक्वायरिंग सप्लिमेंटल ऑक्सिजन. ओके, मॉडरेट कंडिशन असेल, सुरुवातीला आपण पाहिले माइल्ड, मॉडरेट आणि हा आहे सिव्हिअर. जर मॉडरेट आणि सिव्हिअर कंडिशन असतील आणि ऑक्सिजनची गरज असेल, कंटिन्यू ऑक्सिजन चालू असेल, सप्लिमेंटल ऑक्सिजन, त्या केसमध्ये हे दिलं पाहिजे. आणि ते ज्या पेशंटला रेमडेसिवीर देतो त्यांना किडनीचा काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. नो रिनल ऑर हॅपॅटिक डिस्फंक्शन, किडनी किंवा यकृताचा काहीही प्रॉब्लेम नसला पाहिजे. ओके, सो हू आर विदिन 10 days ऑफ ऑनसेट ऑफ सिम्पटम्स, आणि ज्यांना लक्षणं करोनाचे चालू झाले आहेत ते पहिल्या 10 दिवसामध्येच रेमडेसिवीर हे दिलेलं चांगलं. ओके, इल्स इट इज नॉट गिवन. ओके, द रिकमेंडेड डोस इज 200 mg IV ऑन डे 1. ओके, पहिल्या दिवशी 200 mgचा एक डोस दिला जातो. देन 100 mg IV वन्स डेली फॉर 4 days. ओके, पहिल्या दिवशी 200 mgचा एक डोस आणि पुढचे 4 दिवस 100 mgचे 4 डोस. ओके, नॉट टू बी युज्ड इन पेशंट्स हू आर नॉट ऑन ऑक्सिजन सपोर्ट. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्या जर कंडिशन पाहिली आपण तर रेमडेसिवीरची एवढी मागणी आहे, तर कोणालाही वाटतं की कुठलेही पेशंट आहेत किंवा रिलेटिव्ह विचार करतात की इमिडिएटली त्याला रेमडेसिवीर दिलं पाहिजे. पण फक्त आपण जे पेशंट आहेत ज्यांना ऑक्सिजन सपोर्टवर आहेत अशाच पेशंटला रेमडेसिवीर द्या असं ह्या गाईडलाईन्स सांगतात. These guidelines are issued by the Indian Council of Medical Research and AIIMS, All India Institute of Medical Sciences, not to be used in the patients who are not on oxygen support. ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज नाही किंवा जे ऑक्सिजनवर नाहीत अशा पेशंटमध्ये रेमडेसिवीर दिलं नाही पाहिजे. ओके, ऑर इन होम सेटिंग, जे गृहविलगीकरणात आहेत त्यांना रेमडेसिवीरची काहीही आवश्यकता नाही. ओके, असं ह्या गाईडलाईनचं म्हणणं आहे. ओके, सो यू पीपल शुड अंडरस्टँड दिस गाईडलाईन्स. रेमडेसिवीर इज ओनली गिवन इफ द पेशंट इज ऑन द ऑक्सिजन. ओके, इट इज नॉट गिवन इफ द पेशंट हॅविंग द रिनल ऑर हॅपॅटिक प्रॉब्लेम. ओके, आणि पहिल्या 10 दिवसामध्येच ते दिलं जातं. सिम्पटम चालू झाल्यापासून पहिल्या 10 दिवसामध्ये जर पेशंट असेल तर त्याच वेळेस हे दिलं पाहिजे. ओके, देन टॉक्लिझुमाब. ओके, so what is tocilizumab? It is antibody. Okay, it is not a synthetic drug. Okay, it is antibody. So it is again off label. It is also the emergency use authorization. आपत्कालीन, ह्या करोनाच्या आपत्कालीन स्थितीमध्ये वापरण्यासाठी टॉक्लिझुमाबला परमिशन दिलेली आहे. ओके, टॉक्लिझुमाब मे बी कन्सिडर्ड ऑल ऑफ द बिलो क्रायटेरिया आर मेट. खालीलपैकी सगळे क्रायटेरिया जर तो पेशंट बसत असेल तरच टॉक्लिझुमाब दिलं पाहिजे. ओके, सो दिस टॉक्लिझुमाब इज अँटीबॉडी. ओके, ज्या ड्रगच्या शेवटी MAB येतं, ऑल देज आर द अँटीबॉडीज. ओके, प्रेझन्स ऑफ सिव्हिअर डिसीज खूप सिरियस असेल, जसं आपण क्लासिफिकेशन पाहिले, पहिल्यांदा माइल्ड, थोड्या प्रमाणात मॉडरेट, मध्यम, सिव्हिअर जास्त प्रमाणात किंवा गंभीर स्वरूपाचं जर असेल. ओके, प्रेझन्स ऑफ सिव्हिअर डिसीज प्रिफरेबली विदिन 24 to 48 hours of onset of severe disease and ICU admission. पहिल्या 24 ते 48 तासामध्ये जर तो पेशंट ICUमध्ये असेल आणि त्याला सिम्पटम दिसल्यापासून 48 तासाच्या आत जर असेल तर हे आपण देऊ शकतो टॉक्लिझुमाब. म्हणजे आपण डॉक्टर देऊ शकतात. सिग्निफिकंटली रेज्ड इन्फ्लॅमेटरी मार्कर्स. ओके, जर इन्फ्लॅमेटरी मार्कर्स किंवा जे इंडिकेटर आहेत, मार्कर म्हणजे ब्लडमध्ये जर तुमची लेवल असेल CRPची, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन जर प्रेझेंट असेल किंवा इंट्राल्युकिन 6 IL-6 जर प्रेझेंट असेल ब्लडमध्ये, ओके, ते जर जास्त प्रमाणात प्रेझेंट असतील तर टॉक्लिझुमाब देता येते. ओके, पहिला क्रायटेरिया म्हणजे तो सिव्हिअर असला पाहिजे पेशंट आणि पहिल्या 48 तासामध्ये तो ICUमध्ये असला पाहिजे.
तरच देता येईल. ओके, गृहविलगीकरणातल्या पेशंटला ह्या इतके असे टॅक्लिझुमॅब आपण देऊ शकत नाही. ओके, नॉट इम्प्रूव्हिंग डिस्पाईट ऑफ यूज ऑफ स्टिरॉइड. जर स्टिरॉइड सुरुवातीला आपण पाहिले मिथाइल प्रेडनिसोलन, ओके, जर मिथाइल प्रेडनिसोलन देऊनही फरक पडत नसेल, ओके, तर त्या कंडिशनमध्ये टॉक्लिझुमॅबचा विचार केला जातो. नो ॲक्टिव्ह बॅक्टेरियल फंगल ऑर ट्युबरक्युलर इन्फेक्शन. त्या पेशंटमध्ये कुठल्याही पद्धतीचं बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन किंवा TB ज्याला आपण क्षयरोग म्हणतो, यापैकी कुठलाही डिसीज त्या ठिकाणी नसला पाहिजे, इन्फेक्शन कुठलंही नसलं पाहिजे. ओके, जर हे क्रायटेरिया जर मीट झाले, हे सगळ्या गोष्टी जर असतील तरच त्याला टॉक्लिझुमॅब हे देता येईल. ओके, रिकमेंडेड सिंगल डोसेज ऑफ 4 to 6 mg per kg, that is 400 mg in a 60 kg adult. Okay, and in 100 ml NS over 1 hour. Okay, so this is method how to give the tocilizumab. Then another treatment you heard many times, खूप वेळेस आपण पाहिलेलं आहे की प्लाझ्मा थेरपी. ओके, सो प्लाझ्मा थेरपी दिली जाते, पण प्लाझ्मा कुणाचा दिला जातो ही फार महत्त्वाचं आहे. आपण हेल्दी व्हॉलंटियरचा प्लाझ्मा देत नाही. जो व्यक्ती ज्याला कोविड झालेला नाही अशाचा देत नाही, तर ज्याला कोविड झालेला आहे आणि त्यातून तो बरा झालेला आहे, म्हणजे ज्या व्यक्तींनी कोविडवर मात केलेली आहे अशा व्यक्तींचा प्लाझ्मा हा प्लाझ्मा थेरपीमध्ये दिला जातो. सो दिस इज ॲज पर गाईडलाईन्स ऑफ दिस एम्स. सो कोव्हॅलसंट प्लाझ्मा, okay, this is also off label, this is also emergency use. Okay, may be considered only when the following criteria are met. खालीलपैकी क्रायटेरिया मेट झाल्यानंतर यूज केला जातो. अर्ली मॉडरेट डिसीज. सुरुवातीला जर मॉडरेट कंडिशनमध्ये पेशंट असेल, प्रिफरेबली विदिन 7 days ऑफ सिम्पटम ऑनसेट, नो यूज आफ्टर 7 days. जर पहिल्या 7 दिवसामध्ये जर पेशंट असेल, ज्या दिवसापासून त्याला लक्षणं दिसायला लागले, पहिल्या 7 दिवसाच्या मध्ये जर तो ॲडमिट असेल तर त्या कंडिशनमध्ये प्लाझ्मा दिला जाऊ शकतो. किंवा अवेलेबिलिटी ऑफ हाय टायटर डोनर प्लाझ्मा, सिग्नल टू कट ऑफ रेशो मोर दॅन 3.5 ऑर इक्विव्हॅलंट डिपेंडिंग अपॉन द टेस्ट किट इज बिंग यूज्ड. ओके, सर अवेलेबिलिटी ज्याची जी आहे हाय टायटर डोनर प्लाझ्मा, ओके, तर ह्या 2 कंडिशन मीट केल्या तरच आपण प्लाझ्मा देऊ शकतो. सो प्लाझ्मा इट इज वाय दिस प्लाझ्मा इज यूज. प्लाझ्माचा वापर का आहे की ज्या व्यक्तीनं करोनावर मात केली त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होतात करोनाच्या विरोधात, कोविडच्या विरोधात. मग त्या ब्लडमधनं प्लाझ्मामधनं त्या अँटीबॉडी जो पेशंट ॲडमिट आहे, ओके, जो सिरियस आहे, त्याच्यामध्ये तो प्लाझ्मा ट्रान्सफर केल्यानंतर त्याची पण इम्युनिटी सिस्टीम त्या अँटीबॉडीमुळे स्ट्रॉंग होते. ओके, देअरफॉर दिस इज यूज ऑफ दिस कोव्हॅलसंट प्लाझ्मा ऑर ब्लड प्लाझ्मा. ओके, सो this is all about the guidelines how to do the management of COVID-19. ओके, जर माइल्ड सिम्पटम असतील तर गृहविलगीकरणात राहून डॉक्टरच्या सल्ल्यानं उपचार हे घेतले पाहिजे असं गाईडलाईनचं म्हणणं आहे. मॉडरेट असेल तर ॲडमिट करावं लागेल, पण वॉर्डमध्ये ॲडमिट करावं लागेल. आणि जर सिव्हिअर असेल तर त्याला ICUमध्ये ॲडमिट करावं लागेल. ओके, सो देज आर द गाईडलाईन्स विच आर इश्यूड बाय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ओके, ऑन 22 एप्रिल. ओके, त्या गाईडलाईन साध्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, सो दिस इज द रेफरन्स फॉर दिस गाईडलाईन्स. इफ यू वॉन्ट टू स्टडी दॅट गाईडलाईन्स विच आर गिवन इन द PDF फॉर्मॅट, देन यू कॅन यूज दिस रेफरन्स. ओके, सो थँक यू ऑल ऑफ यू फॉर listening with patience. Stay home, stay safe, take care of yourself and your relatives. If you like my video, then subscribe my channel.